नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. दुपारी दोघी तिघी मैत्रिणी आल्या आणि मला म्हणाल्या काहीतरी मुद्रा किंवा काहीतरी तुझे उपाय सांग ग घरगुती, खूप उन्हाळ्याचा त्रास होतो आहे. सख्यानो, सगळ्यांनाच यावर्षी उन्हाळा खूप आहे, खूपच वाढलेला आहे. हीट जी आहे ती म्हणजे अगदी अंगाची लाहीलाही होते. तर मुद्रा वगैरे सांगणं, तर पहिले मी आधी छोट्या तुम्हाला टिप्स देते. त्या टिप्सप्रमाणे तुम्ही वागा आणि आपला उन्हाळा सुसह्य करा. सकाळी लवकर उठायचं. एकत्र कुटुंब असेल तरी सुद्धा सकाळी जरा सगळ्यांना लवकर उठायला सांगायचं. आपण सुद्धा सकाळी लवकर उठायचं. तुमच्याकडे स्वयंपाकाला बाई असेल तर ठीक आहे, नाहीतर मग स्वतः जर तुम्ही सगळं करत असाल तर 8:30पर्यंत सगळं स्वयंपाक करून मोकळं व्हायचं. अगदी आता जरा म्हणतात ना, तव्यावरची पोळी, पहिल्या वाफेचा भात, वरण भात हे सध्या टाळा. कारण गॅस समोर उभं राहतो, त्याची शरीरातली जी हीट वाढते ती अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे 8:30च्या आत तुम्ही अगदी स्वयंपाक करून नाश्ता करून मोकळं व्हा. अगदी जसा नाश्ता होईल तसं 8:30ला घ्या आणि जेवण मात्र तुम्ही 12:30ला 1ला घेतलं तरी चालेल. आहारामध्ये सुद्धा टीप दुसरी, आहारामध्ये सुद्धा ताक, लिंबू सरबत आणि कोकम सरबत याचा वापर करा. सब्जा जो असतो की तो भिजत घालून त्या सरबतात घाला, जेणेकरून तुमचं शरीर जे आहे ते आतून तुमचं ओलावा राहील. आपल्याला काय होतं आहे, स्वयंपाक, घरातली आवराआवर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आहे आणि आपल्याला लक्षात येत नाही. आपण कामाच्या ओघा प्रवाहात इतकं वाहून जातो की आपल्याला पाणी कमी झालेलं कळत नाही आणि मग खूप थकवा जाणवतो. पिंडळ्यांमध्ये गोळे येतात, पायाच्या पिंडळ्यात गोळे येतात, झोपून राहावंसं वाटतं, घाम होतो, बऱ्याच जणांना चक्कर येऊ शकते, मळमळतं. तर ह्या सगळ्या जर लक्षण असेल तर त्याच्याकडे निग्लेक्ट करू नका. घरातल्यांनी सगळ्यांनी एकमेकांना साथ द्या की आम्हाला गरमच पाहिजे, गारच पाहिजे, याव पाहिजे, त्याव पाहिजे नाही. सगळ्यांनी मिळून आवरायचं आहे, सगळ्यांनी मिळून स्वयंपाकालाही मदत करायची आहे. आणि आता स्वयंपाक करताना सुद्धा खूप मसालेदार वाटलेलं घाटलेलं करू नका. अगदी तुम्ही हलका फुलका स्वयंपाक सकाळी करा आणि रात्रीसुद्धा वनिश मिल म्हणतात ना आजकाल, या की एकत्र सगळं काहीतरी सगळ्या भाज्या घालून वगैरे पुलाव करा किंवा एक काहीतरी करा आणि त्यांनी सुद्धा. आणि मग रात्रीसुद्धा तुम्ही ताक वगैरे जर पिलं तरीसुद्धा तुम्हाला पुरेसं आहे. घरातल्या पुरुषांनी सुद्धा अगदी कडाक्याच्या उन्हामध्ये बँकेची कामं, बाजारहाट करू नका. मुलांकडनं शिकून घ्या ऑनलाईन कसं मागवायचं, किंवा जर अगदी जायची वेळ आली तर संध्याकाळी 6 नंतर भाजीपाला वगैरे आणायला जा. अगदी व्यवस्थित, अगदी काळजी घेऊन जा. पाण्याची बाटली जवळ ठेवा. घरात सुद्धा सगळ्यांनी सुती कपडे घाला. अगदी गळगळीत सुती कपडे घाला, गाऊन घाला. अगदी आपल्याला कोण काय म्हणेल याची विचार करू नका, मी साडीच नेसली पाहिजे आणि मला घरातले काय म्हणतील, अजिबात हे करू नका. आपल्याला जे सोसवेल तेच या वयाला करायचं. त्यामुळे हे ठामपणे लक्षात ठेवा की आपल्याला आता गाऊनने कम्फर्टेबल वाटतंय ना, गाऊन घाला. जे कम्फर्टेबल वाटतं ते घाला. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे, वाईट वाटून घेऊ नका पण अगदी थोडं स्पष्ट सांगते, आपल्या इकडे सध्या कोणाला पाहुणे म्हणून बोलवू नका आणि आपणही कोणाकडे जायचं नाही. नाते तोडायला नाही सांगत आहे, उलटं आपल्याकडे पाहुणे आले की आपल्याला सगळे भरभरून वाटतं ना की त्यांना हे करू का, ते करू का, ते करू का. पण आत्ता ह्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करणं होत नाही आणि मग चिडचिड होते. त्याच्यापेक्षा आपण त्यांना सांगायचं की आपण थोडा उन्हाळा कमी झाल्यावर जुलैमध्ये भेटूया का, आपण असं गेट टुगेदर करूया. किंवा आपणही कोणाकडे जायचं, म्हणजे अगदीच लग्न वगैरे असेल तर जायला लागतं, पण सहज एकमेकांकडे जर जायचं असेल तर आपण जून-जुलैमध्ये भेटूया किंवा आपणही त्यांच्याकडे जून-जुलैमध्ये जायचं. असं काहीतरी मध्य साधा की जेणेकरून अगदी पाहुणचार करणं, आपण करणं आणि दुसऱ्यांनी पण आपल्यासाठी करणं हे सुखकारक ठरेल. येत आहे ना लक्षात? तर काय होतं माहिती का, सगळा गृहिणीवर ताण पडतो. कारण ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय होतं, आपले जे मदतनीस असतात ते पण बरेच सुट्ट्या घेतात, त्यांनाही लग्न कार्य असतात, त्यामुळे ते सुट्ट्या घेतात आणि मग आपल्यावर म्हणजे गृहिणीवर त्याचा लोड येतो. त्यामुळे खूप काही सुपर वुमन बनायला जाऊ नका. अगदी अंडरलाईन करून घ्या, सुपर वुमन बनू नका, जेणेकरून तुमचं तुम्हालाच दमणूक होईल. घरामध्ये सुद्धा सगळ्या खुल्या रोज आवरायच्या भानगडीत पडू नका. राहिला एखादी गोष्ट राहू द्या, राहिली एखादा पसारा राहू द्या.
एक एक खोलीतला एक एक कप्पा आवरून घर स्वच्छ करा. कोणी अवॉर्ड देणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही तब्येत सांभाळली तर हा घराचा जो डोलारा आहे हा तुम्ही सांभाळू शकता. त्यामुळे अगदी थोड्या थोड्या वेळाने लिंबू सरबत, कोकम सरबत, गार पाणी म्हणजे माठातलं गार पाणी असं पित राहा, जेणेकरून तुमच्या शरीराला अगदी आतून गारवा मिळेल. तसंच शक्य असेल तर खजूर आहे, ड्रायफ्रूट्स आहे, काही फळ आहेत, हे खा की जेणेकरून शक्ती मिळेल तुम्हाला. आंब्याचा सीझन आहे, आंबे खा. तर जेणे आपल्याला निसर्गाने जे आत्ता दिलेलं आहे ते खा की जेणेकरून तुमची तब्येत एकदम फिट राहील आहे आणि तुमचा हा उन्हाळा सुसह्य तुम्हाला जाईल आहे. कपडे सांगितले, बाहेर कसं जायचं ते सांगितलं, पदार्थ काय करतात ते सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिप म्हणजे पाहुणचार, हे लक्षात ठेवा. वाईट वाटते का जरासं? आपल्याला आवडतं, जायला आवडतं, आपल्याकडे माणसं आलेली आवडतात, पण सध्या हा सीझन नाही आहे. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे म्हणून ही टिप दिली आहे बरं का, राग बांधू नका. तर आणि सुती कपडे घालायचे आहेत अगदी, कारण कोण काय म्हणेल काय हा विचार करायचा नाही. तर असा हा तुम्हाला उन्हाळा सुखकारक जो हीच खूप शुभेच्छा आठवणी आल्या त्या म्हणाल्या मुद्रा सांगणं. तर ही जी आहे की नाही करंगळी, करंगळी हे करा, आपल्या अंगठ्याला जोडा की जिथे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या अंगात पाण्याचं प्रमाण कमी होत आहे तर असं करून बसा. बाहेर जात समजा गेला असेल आणि समजा शरीरातलं पाणी कमी होतं आहे, घामाच्या वाटे असं वाटलं तर तुम्ही अशी मुद्रा चालताना जरी केली, बसमध्ये बसला आहे, गाडीत बसलाय तरी करा की जेणेकरून तुमचं शरीर हायड्रेट राहील आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.